काय दिले बघा या प्रॉब्लेम मध्ये? टू लेन्स हॅव पॉवर प्लस 2D and minus 4D. D diopter. What is nature and focal length of each lens? मग पहिला मी ए पार्ट सॉल्व करतो. काय माझ्यावर घ्या ए पार्ट. पहिली लेन्स म्हटलं मी P1 म्हणतो काय P1 काय दिलंय 2D बरोबर राईट गेटिंग एव्हरीवन म्हणजेच 2 मीटर रेज टू -1 पॉवरचा फॉर्म्युला काय 1/f माझ्यावर घ्या बरोबर आहे की नाही मग एफचा फॉर्म्युला काय 1/p बरोबर आहे की व्हॅल्यू पुट करा 1/2 मीटर रेज टू -1 आता रेज टू -1 म्हणजे न्यूमेरेटर मध्ये काय होणार 1 मीटर बाय 2 असं कॅल्क्युलेशन होणार बरोबर मीटर रेज टू -1 डिनॉमिनेटर न्यूमेरेटर मध्ये गेलं तर साईन चेंज होते का नाही त्यामुळे एस 1 मीटर झालं 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर 100 सेंटीमीटर बाय 2 म्हणजे किती आलं प्लस 50 सेंटीमीटर म्हणजे फोकल लेंथ प्लस 50 म्हणजे ही कुठली लेन्स आहे कॉन्वेक्स लेन्स ही लेन्स कुठली आहे कॉन्वेक्स लेन्स आहे बरोबर गॉट इट हा पार्ट का आला सगळ्यांना अरे ओम काय आला तुला मग लिही ना गॉट इट सिमिलरली -5 साठी फाइंड करायचं बी नाही बी नाही ए मधलाच पार्ट आहे ए मधला P2 दिलाय हे ओम कुठं पण आलास तू व्हेरी नाईस P2 किती आहे हाऊ मच P2 -4D म्हणजे कसं लिहायचं मीटर मध्ये -4 मीटर रेज टू -1 करा काय कॅल्क्युलेट F2 म्हणू शकतो आपण याला इज सो P2 इज 1/F2 बरोबर मग F2 किती आलं 1/P2 1/-4 मीटर रेज टू -1 मीटर रेज टू 1 न्यूमेरेटर मध्ये काय झालं नक्की कळतंय ना +1m झालं बाय -4 म्हणजे 100 सेंटीमीटर बाय -4 सो इट इज हाऊ मच -25 सेंटीमीटर कुठली लेन्स आहे दिस मी निगेटिव्ह साइन म्हणते दिस इज कॉनकेव्ह लेन्स बरोबर इज राईट अजून बी पार्ट काय दिलाय मी हे कॉमन प्रॉब्लेम झाला बी पार्ट सगळे प्रॉब्लेम असेच असतात बी पार्ट में काय दिलं की ऑब्जेक्ट केप्ट ऍट डिस्टन्स 100 सेंटीमीटर इच लेन्स कॅल्क्युलेट इमेज डिस्टन्स अँड मॅग्निफिकेशन बरोबर म्हणजे मगासारखंच ओके मग पहिलं मी घेतो बी मध्ये आपली कॉन्वेक्स लेन्स घेतोस ना ओम आता कॉन्वेक्स लेन्स साठी एफ किती हाऊ मच एफ किती आली एफ बघाशी +50 आले का नाही यू किती आहे
-100 बरोबर आहे का? लेफ्ट साईडला असते ऑब्जेक्ट. आपल्याला फाइंड करायचंय व्ही अँड आणि काय फाइंड करायचंय? मॅग्निफिकेशन एम. व्ही अँड एम. राईट. कुठला फॉर्म्युला यूज करणार? 1/f is 1/v minus 1/u. बरोबर. मग 1/v किती असणार? 1/f प्लस 1/u. राईट. 1/v 1/f किती आहे? प्लस 50 प्लस 1/-100. मी आता का दुसऱ्या मेथडनं सॉल्व्ह करतो काय? बघा, मी इथं ना डिनॉमिनेटर सेम करतो. कसा? 2 न मल्टिप्लाय केलं बोथ न्यूमरेटर एज वेल एज डिनॉमिनेटर. किती झालं हे? 2/100 आणि हे लिहिलं मी -1/100. चालतंय काय? राईट. क्रॉस मल्टिप्लाय पेक्षा म्हणजे 1/v काय आलं? बेस सेम आहे, डिनॉमिनेटर सेम आहे. म्हणजे 2 - 1 1/100. म्हणजे व्ही किती आलं? +100 सेंटीमीटर. म्हणजे इमेज रिअल आहे. कुठली इमेज आहे? इमेज इज रिअल. बरोबर. एस इमेज इज रिअल अँड मॅग्निफिकेशन चा फॉर्म्युला काय? प्लस v/u प्लस v/v किती आहे? हाऊ मच v? 100. u किती आहे? -100. म्हणजे मॅग्निफिकेशन किती आलं? -1 म्हणजे इन्व्हर्टेड आहे. -1 म्हणजे इन्व्हर्टेड आहे. कळलं? अजून एक लेन्स आहे. कुठली? कॉन्केव्ह. कॉन्केव्ह. बरोबर. ही जी फोकल लेंथ किती आहे? उत्कर्षा फोकल लेंथ -25 सेंटी. बरोबर आहे का? -25 पर कॅल्क्युलेशन बरोबर आहे ना? बरोबर आहे. यू सुद्धा मायनस आहे. -100. फॉर्म्युला तोच. बेसिक लक्षात ठेवा. 1/f इज 1/v मायनस 1/u आणि 1/v चा फॉर्म्युला काय? 1/f प्लस 1/u. इज इट राईट? 1/v 1/f -25 प्लस u किती? -100. बरोबर. मग 1/v मी याला डिनॉमिनेटर सेम करतो 4 न मल्टिप्लाय करून. -4 आणि मग झालं हे 100. काल सगळ्यांना एक कसं आलं? आणि हे काय आलं? -1/100. -4 प्लस -1 किती येणार? -5/100. मग v किती आलं? 100 डिवाइड बाय -5 म्हणजे किती? -20 सेंटीमीटर. म्हणजे लेफ्ट साईडला आहे. म्हणजे इमेज कुठली झाली? व्हर्च्युअल. कोण सांगितलं लगेच? व्हेरी नाईस. इमेज इज व्हर्च्युअल. मॅग्निफिकेशन काय येणार? मॅग्निफिकेशन इज
व्ही मायनस डिवाइड बाय यू म्हणजे -20 डिवाइड बाय -100 म्हणजे मॅग्निफिकेशन किती आलं? Yes, it is how much? 1/5 म्हणजे किती? 0.2. अंडरस्टूड? युनिटलेस. आला समजा प्रॉब्लेम? मग ह्या प्रॉब्लेम का घेतला मी? ह्यात सगळंच कव्हर झालं. कुठलं? कॉन्व्हेक्स एज वेल एज कॉन्केव्ह एज वेल एज पॉवर ऑफ लेन्स. इज इट क्लिअर? आणि मला काय प्रॉब्लेम इम्पॉर्टंट वाटले तर मी रेकॉर्ड करून पाठवतो. इज इट ओके? फक्त रेकॉर्ड